आणि बातमी आहे श्री गणेशाच्या आगमनाची। गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्यातच नंदुरबार जिल्ह्यात गणेश मंडळांच्या वतीनं तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। नंदुरबार शहरामध्ये आज 138 वर्षापूर्वीची पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची परंपरा जोपासली जाते। तब्बल 4 ते 5 टन काळ्या मातीपासून दरवर्षी अतिशय सुंदर आणि सुबक अशा मूर्ती बनवल्या जातात। नंदुरबार शहरातील श्री बाबा गणेश मंडळ आजही आपला पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करतो। श्री बाबा गणपतीची मूर्ती सुद्धा कोणत्याही कारखान्यामध्ये तयार केली जात नाही किंवा मूर्ती बनवताना कुठल्याही प्रकारचा ठसा वापरला जात नाही। ही मूर्ती घडवली जाते ती कार्यकर्त्यांच्याच हातांनी। श्रावण महिन्याच्या संकष्टी चतुर्थीपासून मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात होते आणि गणेश स्थापनेच्या 1 दिवस आधी मूर्ती पूर्णतः आकार घेते। या मूर्तीला कुठल्याही प्रकारचा कृत्रिम रंग वापरला जात नाही तर पर्यावरणपूरक अशाच रंगांचा वापर केला जातो। लाकडी रथावरती ही मूर्ती घडवली जाते। म्हणजे श्रावण महिन्याच्या संकष्ट चतुर्थीपासून बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्याचं काम तयार करतो। तब्बल एक ट्रॅक्टर काळी माती म्हणजे 4 ते 5 टन काळी मातीचा उपयोग करून आम्ही बाप्पाच्या मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करतो। मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व गणेश भक्त मिळून आपल्या बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्याचं काम करतो। कुठलाही साचा किंवा कुठल्याही प्रकारचं डाई न वापरता हाताने बनवून आम्ही म्हणजे हाताने पूर्ण बाप्पाच्या मूर्तीला साकारण्यात करतो।